चला प्लेयर ऑफ द मॅच इथे जाहीर करूया. यस राहुल ठरतो या मॅचचा प्लेयर ऑफ द मॅच. राहुल यायचंय आपला प्लेयर ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी. आणि चला यजमान संघाला देखील आम्ही विनंती करतो, जो नियम या अगोदरच्या मॅचला होता, एका षटकाला केवळ 4 मिनिटं प्रत्येक साइड मिळतील, अन्यथा तुमचं जर 12 मिनिटांमध्ये 3 षटकं झाली नाहीत. किती ओव्हरचे मॅचेस आहेत? ओके 5 बॉलचं ओव्हर आहे का? ओके 5 बॉलच्या 3 ओव्हर आहेत, म्हणजे 10 मिनिटातच मॅच तुम्हाला संपवायची आहे. सलग 3 विकेटला विजय पाटील साहेब यांच्याकडून सलग 3 विकेटला इथे 500 रुपयांचं पारितोषिक जाहीर केलं जात आहे. आणि आपण जाऊया मैदानाच्या दिशेने. इथे गोलंदाजीच्या ट्रॅक वरती गोलंदाज कैलास, तर फलंदाजीसाठी सूरज आणि विक्रम ही जोडी पाहायला मिळते. विक्रमची बॅट चांगली चालली होती मागच्या मॅच मध्ये. प्लेयर ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील त्याने इथे पटकावला होता. पहिल्या चेंडूवरती एका धावेने खातं उघडलंय. टीम जांभूर कृपया आवाज इथपर्यंत येतोय मित्रांनो, थोडंसं सहकार्य करा प्लीज. आणि दरम्यानच्या काळात या देखील चेंडूवरती आपण जर का पाहिलं तर विक्रमच्या बॅट मधून षटकार येतोय. विक्रम मागच्या मॅचचा फॉर्म या मॅच मध्ये देखील घेऊन आलेला आहे आणि कैलासवरती आक्रमण केलंय. राईट आर्म ओव्हर द विकेटने कैलास तयार. यावेळेस बैठक सजवली होती, मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता, मात्र प्रयत्न फसलाय. स्वतःला यॉर्क करून घेतलं, यालाच म्हणतात मित्रांनो स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मारून घेतली आहे जणू काही. डॉट बॉल. 3 चेंडू 7 धावा धाव फलकावरती सजलेले आहेत. 2 चेंडू शिल्लक आहेत षटकातील. लक्षात घ्या, नोंद घ्या, 1 षटक 5च चेंडूंचा असणार आहे. हवेमध्ये लॉफ्ट केलाय, पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने खेळाडू चेंडूचा पाठलाग करतोय. शर्यत लागलीये आणि शेवटच्या क्षणी मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाऊन पोहोचलेला आहे. अगदी आपण जर का पाहिलं ना सर, अनप्रेडिक्टेबल बाउन्स त्या क्षेत्रामध्ये पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षकाने अडवण्याचा प्रयत्न जरूर केला, मात्र चेंडू शेवटच्या क्षणी लो बाउन्स घेऊन हळूच सीमारेषेच्या पलीकडे निघून गेला. या 4 धावा संघाच्या खात्यामध्ये आलेल्या आहेत. आणि यासोबतच आपण जर का पाहिलं तर श्री पावनाई देवी स्पोर्ट्स विरळे संघ एका मोठ्या धावसंख्येच्या दिशेने आता मार्गक्रमण करतोय, आगे कूच करतोय. शेवटचा चेंडू कैलासच्या षटकातील. वाव, जबरदस्त गोलंदाजी. इथे रनआउटची संधी होती, मात्र थांबवलंय, हाताने इशारा केलाय गोलंदाजाने. अतिरिक्त धावांची आवश्यकता नाहीये. चला षटक समाप्त झालंय. 3 मिनिटांमध्ये हे 5 चेंडू समाप्त केलेले आहेत. विनंती असेल 9 मिनिटाचा कालावधी आपल्याकडे असेल. या 9 मिनिटांमध्ये आपल्याला इथे मात्र 10 मिनिटांचा कालावधी असेल, क्षमा करा. आपले 15 चेंडू संपवायचे आहेत. दुसरा षटक घेऊन गोलंदाज संजय. मागच्या मॅच मध्ये संजय जाधव यांची विकेट प्राप्त केली आणि त्यानंतर सामना आपल्या संघाच्या खिशात ज्या गोलंदाजाने घातला त्याचं नाव संजय पाटील. त्या संजय पाटीलच्या हातामध्ये चेंडू आहे, लोअर फुल टॉस चेंडू. यावेळेस मात्र 1 बाउन्स चेंडूला गॅदर केलं जात आहे. सुरेख क्षेत्ररक्षणाचा नमुना पाहायला मिळाला. अगदी शेवटच्या क्षणी हनुमंत उडी घेऊन या चेंडूला अडवलेला आहे आणि आपल्या संघासाठी 3 धावा वाचवलेल्या आहेत. विक्रम स्ट्राइक वरती आहे. समोरच्या दिशेने फटका सजवलाय, टेनिस बॉल फटका आणि गॅप मध्ये देखील आहे. लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मध्ये मोठा गॅप होता आणि या गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल झालाय 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. काय अफलातून फलंदाजी सुरू आहे विक्रमच्या मार्फत. आपल्या नावाला साजेसा खेळ या मैदानामध्ये विक्रम इथे मात्र दाखवून देतोय. जरी पहिला सामना 1 साइडेड बॅटल जिंकलं होतं यजमान संघाने, तरी मात्र यावेळेस त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न. ओ हो हो, व्हॉट एन एफर्ट्स. जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत मित्रांनो या एफर्ट्स साठी. अक्षरशः
एखाद्या सर्पावरती गरुडाने झेप घ्यावी तशा प्रकारची झेप या चेंडूवरती घेतलेली आहे. हा खेळाडू नाहीये मित्रांनो, हा उडता हुआ पक्षी आहे, हा उडणारा गरुड आहे, हा आपल्या संघाचा सुपरमॅन आहे. अप्रतिम क्षेत्ररक्षण नितीन आपल्याला पाहायला मिळतोय तिथे. आदित्य क्षमा करा, काय अफलातून क्षेत्ररक्षण आदित्यने, काय कमिटमेंट दिले पहा, 100% एफर्ट्स दिलेले आहेत. ओहो, त्याच दिशेने फटका खेळायचा होता यावेळेस, मात्र प्रयत्न फसला. या अगोदरच्या चेंडूवर 3 धावा आल्या आणि मला वाटतंय सर या संपूर्ण मालिकेमध्ये पहिल्यांदा एका चेंडूवर 3 धावा आल्या असतील ज्या धावून घेतल्या होत्या फलंदाजांनी. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते इथे सूरज आणि विक्रमच्या मध्ये. शेवटचा चेंडू इथे देखील हवेमध्ये चेंडू आहे, कट केलाय बिहाइंड द विकेट कीपर. चेंडू निघून चाललाय, क्षेत्ररक्षक गली रिजन वरून चेंडूचा पाठलाग करत करत थर्ड मॅनला आलेले आहेत आणि डीपला चेंडू अडवला गेला इथे. मात्र दरम्यानच्या काळामध्ये पुन्हा एकदा 1 कन्वर्टेड इनटू 2. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते या दोन्ही फलंदाजांच्या मध्ये. या दोघांच्या मधला ताळमेळ, यांच्यामधलं कोऑर्डिनेशन, यांच्यामधलं कम्युनिकेशन अतिशय प्रॉपर पाहायला मिळतंय. क्रिकेट म्हटलं तर टेम्परामेंट, क्रिकेट म्हटलं तर टेक्निक, क्रिकेट म्हटलं तर टॅलेंट आणि महत्त्वाचं म्हणजे क्रिकेट म्हटलं तर ताकदीचा सुद्धा खेळ आहे मित्रांनो. आणि या सर्व गोष्टींचा मिलाप या दोन्ही फलंदाजांच्या फलंदाजीमध्ये पाहायला मिळतोय. 2 षटकांची समाप्ती झाली आहे. धावसंख्या 21 या आकड्यावरती विथ द नो लॉस ऑफ विकेट. शेवटचे 5 चेंडू हाताळण्यासाठी पहा 2 मिनिटं शिल्लक आहेत आपल्याकडे आता. 3 मिनिटं क्षमा करा. समोरच्या दिशेने फटका सजवलेला आहे. इथे हॉरिझॉन्टल बॅट स्विंग पाहायला मिळालं. काऊ कॉर्नरच्या दिशेने सुरेख क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता मात्र धावू दिलेली नाहीये ही धाव. एकाच धावेवरती समाधान मानलंय. सूर्य डोंगराच्या आड निघून गेलेला आहे, सूर्याचा अस्त झालेला आहे. मात्र तरी देखील सूर्याचा जो काही आपण म्हणू शकतो की जो उंचवट्यावरचा कवडसा असतो ना, त्याचा प्रकाश अजून देखील मैदानात हजर आहे. यानंतर अजून 3 सामने बाकी आहेत. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, काय घडतंय, रनआउटची संधी आहे आणि याला म्हणतात तेलही गेलं तूपही गेलं, हाती आलं धुपाटणं. आ बेल मुझे मार अशी परिस्थिती. हाताने जाऊन चेंडू लावला असताना सर तरी फलंदाज रनआउट झाला असता. मात्र अतिरिक्त प्रयास करायला गेले आणि इथे हातात काहीच लागलेलं नाहीये. 2 धावा धावून काढलेल्या आहेत तिथे दोन्ही फलंदाजांनी. धावसंख्या 24 वरती जाऊन पोचली आहे. ओहो, सुरेख याही वेळेस डॉट बॉल पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी आहे, अचूक मारा पाहायला मिळतोय. जर का पाहिलं तर अगदी यष्ट्यांच्या थोडीशी बाहेर इथे लाईन ठेवली होती आणि लेंथ देखील परफेक्ट होती. पहा ज्या पद्धतीने कट खेळायचा प्रयत्न केला, मागे सरून जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला. कोणत्याही प्रकारे रूम दिली जात नाहीये गोलंदाजाकडून. त्यांना माहिती आहे नवी मुंबईमध्ये रूमचे रेट्स आता वाढलेले आहेत. समोरच्या दिशेने फटका पुन्हा एकदा सजवलाय. क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑनच्या दिशेने, चुकी करणार नाहीये कोणतीही. अगदी सहजरित्या चेंडू अडवला. चेंडूची झाली धरपकड, चेंडूची झाली उचलफेक. दरम्यानच्या काळात धाव मिळाली केवळ 1. धावसंख्या 25 या आकड्यावरती. जोरकस प्रहार या चेंडूवर पाहायला मिळेल का फलंदाजांच्या मार्फत? ओहो, विक्रमने मोठा प्रहार खेळायचा प्रयत्न केला मात्र गोलंदाजाने देखील सांगून दिलेलं आहे, दुनिया माने जोरों को कोई ना माने कमजोरों को. बाईच्या स्वरूपातील ही अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये पडली आहे आणि या बाईच्या एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 26 या आकड्यावरती. 27 धावांची आवश्यकता 15 चेंडूंमध्ये. पाहूया काय घडतंय, काय बिघडतंय, कोणता संघ जिंकेल, कोणता संघ हरेल, कोणाचा प्रवास इथेच थांबेल आणि कोणाचा प्रवास जाईल उपांत्य फेरीकडे. यासाठी समालोचन कक्षामध्ये करूया बदल. पुन्हा एकदा तुमचा आमचा सर्वांचा लाडका आवाज, व्हॉइस ऑफ महाराष्ट्र मान्य श्री शैलेशजी जाधव सर यांच्या आवाजात ऐकूया पुढील मॅचची कहाणी. थँक्यू. ज्यांचा तुम्ही आवाज ऐकला तर खऱ्या अर्थाने गणेशजी बोरगे यांनी मात्र या मॅचला अतिशय रोचक पद्धतीने रंगवलं. आता ही कामगिरी माझ्यावरती टाकली आहे. कामगिरी कोणतीही असो, फत्ते मिळवणं फार महत्त्वाचं आहे, विजय मिळवणं फार महत्त्वाचं आहे. मैदानाच्या आतमध्ये जाऊया. टीम एका बाजूला आपल्याला पाहायला मिळाली आहे, नाव आहे पावनाई देवी स्पोर्ट्स विरळे अगेन्स्ट श्री भैरवनाथ स्पोर्ट्स थावडे. या 2 टीम मधलं हे तुंबड युद्ध. चला पुढील होणारी मॅच आपण टॉसकडे वळतोय.
दोन टीम्स आम्हाला मिळाल्यात नितीन, टीम आम्हाला पाहायला मिळाल्यात. एका बाजूला टीम आहे पहिल्या हाफ मधली टीम आपण पाहणार आहोत, जिथे आम्ही टीम पाहतोय नवलाई भराडी विठलाई स्पोर्ट्स रेठरे आणि त्यांच्या अगेन्स्ट त्यांच्या समेत त्यांच्या विरुद्ध खेळण्यासाठी ज्योतिर्लिंग क्रिकेट स्पोर्ट्स रामवाडी शित्तूर या दोन्ही टीमला आम्ही कॉल देतोय. हा टॉस आपला असेल याची नोंद घ्या, याची दखल घ्या. चला मॅच ऑन करूया. नितीन पुढची मॅच किती ओव्हरची असेल हेही आमच्यापर्यंत कॉल द्या. 10 बॉल 10 बॉल 10 बॉल. संदीप सर 10 बॉल. संदीप सर 10 बॉल. 5-5 बॉलच्या 2 ओव्हर. येस 5-5 बॉलच्या 2 ओव्हर. येस थँक्यू सुमित सर. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आघाडीला आलेले फलंदाज स्ट्राईक एंड वरती आपण फलंदाज पाहतोय, नाव आहे सागर. तर नॉन स्ट्राईक एंड वरती फलंदाज आहे कैलास. ही जोडी टीम भैरवनाथ तावडे या टीमची आघाडीची जोडी. स्ट्रायकरला कैलास आहे, नॉन स्ट्राईकला सागर आहे. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती गोलंदाज राहुल. पहिला बॉल पहिल्याच बॉल वरती दिल स्कूप केला. मैदानाच्या आतमध्ये दिल खुश करणारा फटका. बॉल चाललाय सरळ सीमारेषे पार. मिळतील धावा 4 चौकार. विजयदादा पाटील यांच्या माध्यमातून 3 बॉल 3 चौकार 3 बॉल 3 षटकार आणि 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. मैदानाच्या आतमध्ये पहिलाच बॉल कैलासने इम्प्रोव्हायझेशन केलं, दिलस्कूप केला आणि तदनंतर मात्र चौकार ठोकलाय. पुन्हा एकदा विक्रम निघालेत आपल्या ट्रॅक वरून ओव्हर द विकेटने. स्विच हिट करण्याचा प्रयत्न राहिला. पहा इथे चूक झाली आहे. गणेश सर असं म्हटलं होतं ना की जर तूप सरळ हाताने निघत असेल तर उंगली टेढ़ी करने की जरूरत नहीं थी. इतर रिवर्स स्लॅपचा शॉट खेळायचा होता. रिवर्स स्लॅप म्हटलं तर दुधारी तलवार. लागला तर आबत नाही तर बर्बादही करतो. इथे येणारे बॉल शिल्लक आहेत 13. स्कोरिंग येईल 13 बॉल 23 इक्वेशन. विक्रम निघालेत. हो यावेळी चेंज ऑफ पेस. डबल माइंड केलंय फलंदाजाला, बीट केलंय, डॉट बॉल आलाय. चर्चा राहिली आहे 12 बॉल 23 इक्वेशन समोर आलाय. 12-23 मैदानाच्या आतमध्ये पहिल्या बॉल वरती चौकार मिळवल्यानंतर कमबॅक केलंय. व्हेरिएशन इथे कन्वर्ट केलं गेलंय. पुढचा बॉल विक्रम आपल्या ट्रॅक वरून निघालाय. हो यावेळी जागा बनवली, इम्प्रोवायझेशन केलंय आणि सांगितलंय अरे नसीहत ना दिया करो हमको खेलने वालों को, अरे हम वो आग है जो और भड़केंगे बुझाने से. विझवण्यासाठी जाऊ नका, मैदानाच्या आतमध्ये ही आग आणखी भडकणार आहे. कम्मालीचा हा खेळाडू आहे. नाव आहे कैलास. किती सुंदर नाव आहे कैलास पर्वत. आपण पाहिलं हो यावेळी दिलस्कूप करण्याचा प्रयत्न. इथे एक धाव घेतली गेली आहे. ती धाव बाईच्या स्वरूपामध्ये आले. एक बाईस म्हणजे येणारे बॉल शिल्लक आहेत 10 बनवायचे आहेत. 10 बॉल 18चं इक्वेशन. चला एक लहान आमचा असा खेळाडू आहे, त्याची एक बॅट रुद्र कंपनीची बॅट जी आहे ती कोणीतरी घेतली आहे, ती आमच्यापर्यंत सुपूर्द करा, याची नोंद घ्या. टीम आहे रामवाडी शित्तूर. यस विनोद आणि नोंद घ्या या बाबीची. चला नवीन गोलंदाज आलेत राजू. स्ट्राईक एंड वरती आपल्याला पाहायला मिळतात कैलास. येणारे 10 बॉल आणि 10 बॉलच्या पाठीमागे 18. 10-18ची मॅच. हो यावेळी पहा बॅटची इनरेज घेतले, त्यानंतर मात्र लॉंग स्टॉप मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय, जमिनीला गुदगुल्या करतोय. एक धाव तर घेतली, दुसरीचा प्रयत्न, तिसरीचा होईल का नाही, थांबवलाय. 2 धावा इथे कंप्लीट केल्यात. हो काय झालंय, ओव्हर थ्रो पाहायला मिळाला. थोडंसं केअरलेस क्रिकेट खेळलं जात आहे. मैदानाच्या आतमध्ये चुकीला माफी नाहीये. अनेक वेळा पाहायला मिळालाय. मात्र स्ट्राईक एंड वरती कैलास हे नाव पाहायला मिळालंय. अजूनही 9 बॉल आणि 16चं इक्वेशन. हो यावेळी पहा स्विंग आणि मिस झाला.
बीट केलंय. 8-16 ची मॅच. 8 बॉल 16 ची गरज आहे. 8-16. स्लोवर पद्धतीचा बॉल त्याच्यावरती चढवलाय प्रहार. मैदानाच्या आतमध्ये कैलास जणू सांगत आहे, अरे जब चाहे जहां चाहे जैसी जरूरत पड़ेगी ना, दोनों किरदार से मिलवा देंगे. अकेली अच्छाई नहीं बसती हमारे अंदर. सभ्यता, मैदानाच्या आतमध्ये शांतता, एवढंच नाही तर आक्रमक आणि शूर भूमिकाही माझ्या मनामध्ये राहिली आहे. आणि मैदानाच्या आतमध्ये आणखी एक जबरदस्त टोलेजंग फटका. धावसंख्येला भरारी घेतली आहे. धावसंख्या जाऊन पोचली आहे 17च्या घरामध्ये. येणारे बॉल शिल्लक आहेत 7 बॉल आणि 9 ची मॅच. 7 बॉल 10 असं इक्वेशन आलंय राजू गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. हो, यावेळी ऑन साइडला खेळला अलॉंग द कार्पेट डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, झडप मारेल. एक धाव तर घेतली. दुसरीची प्रयत्न अतिशय चपळतेने केलाय. धाव संख्येला वेग आणलाय. येणारे बॉल 6. चला मॅच ऑन करायची आहे. 6 बॉल आणि 8 ची गरज. अजूनही एक बॉल या ओव्हरचा येणं बाकी आहे. अजूनही या ओव्हरचा एक बॉल येणं बाकी आहे. ANP लाईव्ह च्या माध्यमातून लेखाजोखा आणि स्कोररच्या भूमिकेमध्ये विशेष करून ANP लाईव्हचे अरुण यांना आम्ही प्राधान्य दिलंय. त्यांनी सांगितलंय की एक बॉल एव्हरी आणि इच बॉल आम्ही इथे ॲक्युरेसी मध्ये घेतलाय. येणारे बॉल शिल्लक आहेत 6 बनवायचे आहेत. 8 हाय व्होल्टेजच्या थाट मैदानाच्या आतमध्ये राजू निघालेत. हो, जागा बनवली. मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक येईल का? काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये? चुकी झाली आहे. चुकीला माफी नाहीये. म्हणूनच म्हटलं होतं ना हम गिरे. अरे ना हम गिरे ना, हमारे उम्मीद के मीनार गिरे, मगर हमें गिराने में बहुत लोग कई बार गिरे. मैदानाच्या आतमध्ये खेळाडू पडलाय. धावसंख्येला मिळाली 1 ने भर. आणि चर्चेला विषय हा असा आलेला आहे, येणारे बॉल शिल्लक आहेत 5. ऍक्शन रिप्ले पाहायला मिळाले आहे. त्याला माहित आहे त्याने कॅच ड्रॉप केला, तदनंतर तो उठलाच नाहीये. चला येणारे बॉल 5 बॉलच्या पाठीमागे 7 ची गरज आहे. 5 बॉल 7. असं म्हटलं आता ना, शांत समुद्राला पाहून, शांत समंदर को देख के लोगों ने अपने किनारों के घर बांध लिए, मगर एक समंदर की लहर आई और सबके अंधविश्वास दूर हो गए. पहा मैदानाच्या आतमध्ये आता चर्चेला उधाण आलंय. चला गोलंदाज निघालाय. चला स्पीडअप घ्या टीम, प्लीज स्पीडअप घ्या. अजूनही 4 मॅचेस आहेत. 5 बॉल आणि 7 ची गरज. गोलंदाज निघालेत. नाव आहे सूरज पाटील. पहिला बॉल, पहिल्या बॉल वरती कोणतीही धाव नाहीये. पण आमच्याकडे वळले, सांगितलंय वाईट बॉल आहे. चला एक्स्ट्राची रन. चला पंचांचा कॉल आलाय. आर्ग्युमेंट्स नका देऊ. यस, आर्ग्युमेंट्स घेऊ नका. वी आर जंटलमॅन. यस, चला क्रिकेट हा जंटलमॅनचा खेळ आहे आणि पंच यांच्या भूमिकेवरती कोणताही आक्षेप घेऊ नका. चला मॅच. येणारे बॉल 5 बनवायचे आहेत 6. वी आर जंटलमॅन क्रिकेटर्स असं म्हटलं आता. येणारे बॉल शिल्लक आहेत 5 बनवायचे आहेत 6. 5-6 ची मॅच. हाय व्होल्टेज थ्रिलर. 5 बॉल 6. स्ट्राईक एंड वरती फलंदाज कैलास. हो, यावेळी हलक्या हाताने खेळून काढला. डीप मध्ये फार दूरवर क्षेत्ररक्षक आहे. एक धाव तर घेतली आहे.
4 बॉल 5ची मॅच, हृदयाचे ठोके चुकवणारी मॅच. म्हणूनच म्हटलं जातं ना, लोहा जितना तपता है उतना ही ताकत भरता है. अरे लोहा जितना तपता है उतना ही ताकत भरता है. सोने को जितनी धार लगे वो उतना ही प्रखर निखरता है. हीरे पर जितनी धार लगे वो इतनी ही चमकता है. अगर सूरज जैसा बनना होता तो सूरज जैसा जलना होगा. सूरज गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. 4 बॉल 5ची गरज आहे. हो हो, यावेळी पहा मैदानाच्या आतमध्ये प्यादे सारे एकच पटावर, राजाचं नाव ओठावर. मैदानाच्या आतमध्ये राजा बनला या मॅच मध्ये. 1 मॅन आर्मी कैलासच्या बॅट मधून विजयी षटकार. फिनिश केली आहे मॅच, खलास केली आहे, समाप्त केली आहे. नितीन सर, ओ सुमित सर, मॅच होणार नाही. अहो अजून 2 मॅच आहेत. येस सर, थँक्यू सो मच. मी विनंती करतो ॲडव्होकेट मान्य श्री लक्ष्मणजी पाटील साहेब, आपण या. आपल्या शुभ हस्ते आपण पुन्हा एकदा प्लेअर ऑफ द मॅच देऊया. कैलास यायचे आपला प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी. चला, फार वेळ खर्च करू नका. कन्फर्म ना? 1 ओव्हर. येस, 1 ओव्हरची मॅच असेल. केवळ 6 चेंडू, म्हणजे असं म्हणूया सर, सुपर ओव्हरचे सामने असतील इथून पुढे. एका ओव्हरची मॅच असेल. विनंती असेल, चला